आजच्या कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शेतकी संघाच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित या शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित असलेले ज्यांनी अतिशय सुंदर असं केळीच्या बाबतीमध्ये आपल्याला मार्गदर्शन केलं ते आदरणीय केवी पाटील सर, आपल्या तालुक्याचे गुड्याचे भूमिपुत्र ज्यांनी खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्याचा वसा घेतलेला आहे ते आदरणीय भुकरे सर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब पाटील, शेतकी संघाचे चेअरमन आदरणीय भैयासाहेब, बाजार समितीचे सभापती आदरणीय गणेश बापू, उपसभापती आदरणीय के दादा, उपाध्यक्ष आदरणीय देवीदास तात्या, ज्यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते शिवसेनेचे प्रवक्ते आदरणीय प्रदीप दादा, कृषी जिल्हा परिषदेचे माजी सभापती आदरणीय विकास तात्या, मंचावर उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे सदस्य तथा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष आदरणीय मधुभाऊ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनोज भाऊ सिसोदिया, मंचावरील शेतकी संघ बाजार समितीचे सर्व सन्माननीय संचालक, शिवसेनेचे तालुका प्रमुख भुराप्पा, सगळ्यांचं नाव घ्यायची इच्छा आहे पण सर्व सन्माननीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव आणि मित्रांनो, मी पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना आजच्या जन्माष्टमीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण वेळेत बदल झाल्यानंतर सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपले सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो। बांधवांनो, खऱ्या अर्थाने राजकीय मेळावे होतात, राजकीय सभा होतात, त्या मेळाव्यांना आपण प्रचंड गर्दी करतो पण बऱ्याचदा असं होतं की आम्ही जेव्हा शेतकऱ्यांच्या हितासाठी काही गोष्टी करतो त्यावेळेस खूप काही गर्दी आम्हाला दिसत नाही। पण आज आपण सगळेजण या शेतकरी मेळाव्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल खरोखर तुमचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो। बाजारला ही काळाची गरज आहे। हे सगळं करत असताना मी अभिनंदन बाजार समितीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्यांचे सर्व सन्माननीय संचालकांचं अभिनंदन करतो। ते याच्यासाठी करतो की बांधवांनो, तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला आणि आज प्रचंड मताधिक्याने बाजार समितीवर सभापतीसह आमच्या सर्व संचालकांना निवडून दिलं, त्याबद्दल तुमचे आभार मानत असताना यांचे सगळ्यांचे मी अभिनंदन याच्यासाठी करतो की या वर्षभराच्या कार्यकाळामध्ये या सगळ्या संचालकांनी, सभापतींनी जवळपास 2.5 करोड रुपयाचा प्रॉफिट तुमच्या बाजार समितीला मिळवून दिला, त्याबद्दल या सर्व सभापतीचं आणि त्यांच्या संचालकांचं मी मनापासून अभिनंदन करतो। शेतकी संघाचे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन त्यांच्या संचालकांचं अभिनंदन याच्यासाठी करतो की त्यांनी पाचोऱ्याच्या नंतर आपल्या शेतकी संघाच्या माध्यमातून या ठिकाणी आडत दुकान चालू करून एक नवा आदर्श या भडगाव तालुक्याला दिला, त्याबद्दल त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो। कारण बांधवांनो, ही काळाची गरज आहे। खरं म्हणजे मला दम दिला गेला, प्रदीप भाऊंनी सांगितलं की तो तुमचा परवा मेळावा आहे, तिकडे जर का बोट दाखवलं तर बोट तोडेल। त्याच्यामुळे मला असं वाटतं की भाऊंनी दम दिलाय, त्याच्यावर घाबरून मी काही त्या विषयावर बोलू नये। कारण तुम्हालाही भुका लागल्या आहेत, मलाही भूक लागली आहे, त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांच्यावर बोलणं मला वाटतं टाळलं पाहिजे। कारण राजकारण इथे नेमके हे दोन अधिकारी आहेत,
पण बांधवांना मला मार्केट कमिटीच्या बाबतीत सांगायचं आहे की आज जर का तुम्ही पाहिलं, खरं म्हणजे त्यांनी याला सुरुवात केली होती, त्यांनी मला घेरला, मी त्याला उत्तर दिलं, त्या उत्तरावर एकही विषय ते बोलले नाहीत, त्यांनी दुसरंच काहीतरी काढलं. पण बांधवांना मला खऱ्या अर्थाने हा बाजार समितीचा मेळावा आहे आणि हा शेतकी संघाच्या संयुक्त विद्यमानाने, त्याच्यामुळे ह्या दोन विषयावर मला बोललंच पाहिजे. बांधवांना यांनी सांगितलं प्रदीप भाऊंनी की आप्पांनी त्यांची शिकार केली पाहिजे होती, पण त्यांनी पिंजऱ्यात कोंबून ठेवलं. प्रदीप भाऊ, मी पिंजऱ्यात जर का डांबला असतं ना तर मी कुलूप उघडलंच नसतं. मी डांबलंही नाही, शिकारही केली नाही, मी पाळला आणि ते पाळल्यानंतर त्यांनी माझ्यावर घात केला, हा विषय झाला. मी जर शिकवला असता तर तुम्हाला निघाला असता. मला असं वाटलं की मी आपलं पाळलं, आता लाडलं, आता काही ते आपल्याला सोडून जाणार नाही. तर ते खाऊन खाऊन ते इतकं मातलं की ते डायरेक्ट बसलं. मी त्या 2 वर्षाचा, अरे मी ह्या सत्ताधारी आमदार होतो. मी आमदार असताना मला माझ्या पत्राशिवाय मुख्य प्रशासक बसूच शकत नव्हते. मी यांना महाविकास आघाडीचा धर्म पाळला आणि त्या ठिकाणी मी 2.5 वर्ष 2 वर्षाकरता तुम्हाला मुख्य प्रशासक बसवला. मी आज या शेतकी संघाच्या आणि मार्केट कमिटीच्या चेअरमन सभापतींचं अभिनंदन. ही बाजार समिती किंवा या सहकारी संस्था या तुमच्या माझ्या बापाच्या नाहीत, या मतदारसंघातल्या या तमाम सभासदांच्या बापाच्या आहेत. आणि या सगळ्या संस्था या सांभाळण्याकरता, या संस्थेची प्रगती करण्याकरता आम्हाला आणि तुम्हाला त्या ठिकाणी बसवलंय. त्याला खाण्यासाठी नाही, त्याला ओरडण्यासाठी नाही. पण तुम्ही जर का मागचा इतिहास पाहिला तर बांधवांना इतकी वाईट अवस्था, माझी तर कुठून घेऊन घेतलं किंवा कुठून बसवून दिलं हा तमाशा मागवला. त्या वर्ष 2 वर्षामध्ये एवढा सगळा तमाशा केला की जे लोक सभासद नाही यांना लोकांना सगळ्या जागा दिल्या, ज्यांचे दुकानं नाहीत, ज्यांचा धंदा नाही, व्यापार नाही, अशा लोकांना त्यांनी जागा दिल्या फक्त पैसे घेऊन घेऊन, की ज्यांचा अडत दुकानाशी देखील संबंध नाही. अशा लोकांकडून पैसे घेऊन त्या जागा विकल्या. मला इतके लोक, मग दुसरीकडे जायची गरज नाही. माझ्या जिथला आबा तुकाराम गजानन डेअरीवाला माझ्या गावाचा, अहो त्यांच्याच दुकानाची नुसती मागची लांबी वाढवायची, पैसे घेऊन टाकले आणि प्रशासक बदलून गेले. आता आम्ही कशाला करू? ते लोक आमच्याकडे आम्ही त्याला पैसे दिले. यार म्हटलं बाबा मला काय सांगतो, आता तिला कायद्याने जर करता येत नसेल तर नाही करता. एवढं केला हे ठीक आहे बाबा, तू घेतलं, तुला लग लागू, तुम्हाला ते घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. देणं तुमच्या आयुष्यात माहित नाही, घेणं तुम्हाला आयुष्यभर माहितीये, हे सगळ्या दुनियाला माहितीये. तर आज निदान तिथे बसून आज जी मार्केट कमिटीचे सभापती जीव काढून सांगत होता, किंवा मी जेव्हा तुम्हाला इलेक्शनला समोर आलो त्यावेळेस मी सांगत होतो की ही बाजार समितीची 1 इंच ही जागा मी जाऊ देणार नाही. बांधवानं जेव्हा मी त्याच्यात घुसलो तर ती जागा ऑलरेडी विक्री झालेली होती. 2 वर्ष हे प्रशासक बसले, यांना शुद्धही नाही की ही जागेची खरेदी कधी झाली. यांनी कुठलाही विषय त्या ठिकाणी पाहिला नाही. जर त्यांनी ती जागेकडे लक्ष घातलं असतं ना तर आज आमच्यावर किंवा सभापतीवर कोर्टात जाऊन पैसा खर्च करून आधी पैसे द्यायला तयार आहोत हे सांगायची आवश्यकता भासली नसते. मी आपल्याला आजही शब्द देतो, जे वचन, जो शब्द मी बाजार समितीच्या इलेक्शन मध्ये दिलाय तो शब्द माझा आजही कायम आहे की लक्ष न देणारा दिलीप वाघ आहे आणि घेणारा अमोल शिंदे आहे, पण तुमच्या सगळ्यांच्या वतीने ही प्रॉपर्टी परत आणणारा हा किशोर आप्पा आहे हे सांगण्यासाठी बांधवांनी मी या ठिकाणी सांगतोय. शेतकी संघाची तीच परिस्थिती आहे. एका बाजूला भडगावचा शेतकी संघ इतक्या प्रगतीच्या दिशेने जात आहे की ते पाचोऱ्यानंतर भडगावला आडत दुकान ओपन करत आहे. बेळगावला त्यांनी गोडाऊन घाललंय. 2,500 क्विंटल ज्वारी, 25,000 क्विंटल ज्वारीची खरेदी ते शेतकी संघ करताय. ते उद्या कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करायची भाषा करतायत.
आणखी वेगवेगळ्या सुविधा निर्माण करण्याची भाषा करताय आणि दुसऱ्या बाजूला दिलीप भाऊ अख्ख्या हयातीभर तुमच्या ताब्यात असलेलं शेतकी संघ, ज्या सुप्रू अण्णांचं नाव तुम्ही घेत होतात ना, ज्या सुप्रू अण्णांनी ते पाचोरा शेतकी संघाला एक वेगळं वैभव प्राप्त करून दिलं की महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा शेतकी संघ असलेला हा पाचोरा तालुका होता. आज त्या शेतकी संघामध्ये नगरपालिकेची थकबाकी 70 लाख रुपये आहे. ती नगरपालिकेची थकबाकी तर सोडा, तुम्ही लोकांचा पगार दिला नाही. ती प्रॉपर्टी तुम्ही कशा भावाने विकली आजही, तर तुम्ही त्याच्यात किती मलिदा खाल्ला याच्यावर मला भरपूर बोलायचंय. पण मी जेव्हा तसं तिकडे ब्रेक दिला होता ना, तसा आजही ब्रेक घेतो. कारण असं ऐकलं की तुम्ही मैदानात उतरणार आहात. तुम्ही मैदानात उतरले की तुम्ही असं सांगितलं की कपडे फाडायची भाषा करतो का? बाबा आता कपडे फाडायची भाषा नाही करणार, आता वस्त्र हरणाची भाषा करेल. राहिला प्रश्न अंतुर्लीला येऊन जाईल. भाऊ मी तुमच्या शेजारीच राहतो, इतक्या लांब कशाला जाता 4-1 किलोमीटर? मी तिथंच आहे फरलांवर. आणि जर तिथं पोलीस गाडीला तुम्ही घाबरत असाल तर मी दररोज सकाळी 6:30-7 वाजता ग्राउंडवर असतो एकटा. त्याच्यामुळे तिथं पोलीसही नसतात, घरचेही कोणी नसतात. अंतुर्लीला त्रास घेण्यापेक्षा मी दररोज ग्राउंडवर असतो 1-1.5 तास. मागून मी उन्हात तरी चालेल, फोन नाही काय तरी चालेल. त्याच्यामुळे आपण काळजी करू नका. तुम्हाला कुठेही लांब जाण्याची आवश्यकता भासणार नाही. परंतु बांधवांनो, मला आज या निमित्तानं सगळी शेतकरी बांधवांना या ठिकाणी विनंती करायची आहे. खरं म्हणजे मला आज बोलायचंच नव्हतं, कारण आज शेतकरी मेळा होता. पण त्यांनीच आठवण करून दिली होती. कारण त्यांना जुन्या आठवणींना उजाळा मारण्याचं त्यांनाच काय सवय माहित नाही. आता ते 2018चं प्रकरण सगळे लोक विसरत होते. त्यांनीच त्यांच्या मेळाव्यात त्याला उजाळा दिला. मग आता पुन्हा 2024 मध्ये त्याची लोकांना त्यांनी आठवण करून दिली. आता म्हणे मेळाव्यात बोलला तर याद राहा. मी खरंच बोलणार नव्हतो, पण मुद्दाम दिला तर मग थोडं बोलावं लागेल म्हणून मी बोललो. पण आज हा शेतकरी बांधवांचा मेळावा आहे. बांधवांनी मी या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी सांगतो की माझी बाजार समितीच्या सभापतींना आज या निमित्तानं विनंती आहे की तुम्ही एक अतिशय सुंदर मेळावा घेतला. दुर्दैवाने इतके अनुभवी, खरं म्हणजे के बी पाटील सर स्पेशलिस्ट आहेत आणि